आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। आजची 23 जुलै 2026 महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे। अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दोन्ही हप्त्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अधिकृत मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्रितपणे जमा करण्याचा निर्णयात आल्याचे सांगितले जात आहे। सर्व शेतकरी बांधवांना माहीत असेल की आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्याच बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे। नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आणि त्यानंतरचा 10वा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळून 4,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांची बरीच चिंता आता मिटली आहे, कारण गेल्या कित्येक महिन्यांपासून हा हप्ता रखडला होता। अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय झाल्याचे सांगितले जात असून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 4,000 जमा केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, इथे थोडं थांबा। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की 9वा हप्ता लगेच खात्यामध्ये येईल, परंतु सरकारने काही अटी लागू केल्याचे सांगितले जात आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी वितरित केला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे। आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे। उद्या आणखी 12 जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर पुढील टप्प्यात इतर जिल्ह्यांमध्ये वितरण होणार असल्याचे सांगितले जात आहे। म्हणूनच जर आजच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होऊ शकतात, अन्यथा तुम्हाला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते। आता या 12 जिल्ह्यांची यादी पाहणे अतिशय गरजेचे आहे। कोणकोणते शेतकरी पात्र असतील आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज वितरण होत आहे हे जाणून घेऊया। लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, अधिवेशनातील निर्णयानुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून ही आर्थिक मदत दिली जात असल्याचे सांगितले जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत होते ती प्रतीक्षा आता संपत असून ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यामध्ये जमा केली जात असल्याचे सांगितले जात आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्ते मिळून 4,000 तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। राज्य सरकारला निधीची कमतरता भासत असल्यामुळे केंद्र सरकारकडून निधी मागविण्यात आल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर रखडलेला 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्रितपणे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण अनेक शेतकरी अर्धवट माहिती घेतात आणि नंतर गैरसमज निर्माण होतात। योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आणि बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। ज्यांचे खाते आधारशी लिंक नसेल त्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे लवकरात लवकर आधार सीडिंग पूर्ण करून घ्या। सरकारने बँकिंग व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी काही नियम लागू केले आहेत। उत्पन्नाची मर्यादा आणि पात्रतेची पडताळणी करून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात असल्याचे सांगितले जात आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, 12 जिल्ह्यांची यादी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 9वा 10वा हप्ता प्रत्येकी 2,000 जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे शेतकरी बांधवांनो, जर आतापर्यंत तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नसेल तर घाबरू नका। सर्व्हरवरील तांत्रिक अडचणींमुळे संदेश उशिरा येऊ शकतो, मात्र रक्कम खात्यामध्ये जमा झालेली असू शकते। त्यामुळे आपल्या बँकेत किंवा पासबुकमध्ये नोंद तपासा। याशिवाय खालील प्रमुख बँकांमार्फत लाभ वितरित केला जात असल्याचे सांगितले जात आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, पोस्ट ऑफिस, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक। जर तुमचा जिल्हा आणि तुमची बँक या यादीमध्ये असेल तर रात्री 12 वाजेपर्यंत 4,000 2 हप्ते 2,000 जमा होऊ शकतात असे सांगितले जात आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील अपडेट आणि पुढील जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून कळवली जाईल। धन्यवाद।